सर्वांना नमस्कार, जय शिवराय। मी शौरूपाली आकाश परदेशी, प्रभाग क्रमांक 8 मधून नगरसेविका या पदाची उमेदवार आहे। गोटूबाई नमस्ते। नमस्ते सर। खरं तर जुन्नरमध्ये तुमचा परिचय करून द्यायची गरज नाही। जुन्नर शहरातला असा एक प्रभाग नसेल की जिथं तुमची ओळख नसेल। एक सर्पमित्र म्हणून तुम्ही परिचित आहात। हो, आतापर्यंत अनेक समाजसेवा केली, अनेक गरजूंच्या तुम्ही मदतीला धावल्यात आणि गेल्या पंचवार्षिकला देखील अगदी अवघ्या काही मतावून आपला निसटता पराभव झाला होता। यावेळेस काय होतं तुमच्या डोक्यामध्ये? नमस्कार, मी आकाश दिलीप सिंह परदेशी उर्फ गोटू भाई म्हणून मला एक नाव दिलेलं आहे। भाई म्हणजे ते काय गुंडा भाई असं नाही, एक भाऊ म्हणजे एक प्रेमाने भाई बोलतात की गोटू भाई, तसं असं मला गोटू भाई म्हणून हाक मारतात। जुन्नरमध्ये स्नेक रेस्क्यू करतो, सगळ्यांना सगळेजण मला ओळखतात। मी मागच्या वेळेस नगरपालिकेला उभा होतो तर थोडीशा मतांनी मी पडलो असो, पण यावेळेस मी माझी पत्नी सौ रुपाली आकाश परदेशी यांना उभं केलेलं आहे। मी राजकारणाचे जे पंचवार्षिक झालं त्यावेळेस कशी रणनीती होती आणि अपक्ष होतात बहुतेक त्यावेळेस तुम्ही, बरोबर? हो, काय कशी रणनीती होती त्यावेळेस? मोरे साहेब, मी होतो 25 वर्षाचा आणि आता आहे 2025। योग जोडला प्रत्येकदा? हो, योग जोडला आहे आणि आता आपण तेव्हा थोडं जरा हे होतं, पण आता मॅच्युअर झालो आहे, चांगल्या पद्धतीने ओळख पण आहे, सगळीकडे आपण कामं केलेली आहे, त्यामुळे सगळी लोक त्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक होती आपली, काही एवढा अनुभव नव्हता। तोच अनुभव घेऊन आता मी परत रणांगणात उतरलो आहे। मला आपण जे बसलोय ते उघड्यावर बसलोय, पाठीमागं गोमाता आहे। आम्ही आतापर्यंत अनेक मुलाखती घेतल्या, सगळ्या लोकांची पॉश ऑफिसेस आहेत, कुणाचे मंडप आहेत, खुर्च्या वगैरे सगळी सिस्टीम यंत्रणा असते। तुमच्याकडे तुम्ही उघड्या छताखाली बसलात। हेच साहेब आपलं कार्यालय आहे, हीच गोमाता आहे आपली, हेच गोसेवा करतो आपण आणि त्यांचंच पुण्य आहे आपल्यावर। तर आपण आज नगरपालिका लढवतोय, गायांचं पुण्य म्हणजे की ही जी गाय आहे ना साहेब, ती जे दिसते आहे लालवाली, ती गाय आपल्याला पोलिसांनी दिली आहे की ती कसायाकडून धरलेली त्यांनी। तर बोले ही गाय तुम्हाला हवी आहे का? म्हटलं द्या। ही एक शेतकरीकडून आणली आहे साहेब, की तिथं मावळात चाऱ्याची कमी होती, तर ते काय करतात उन्हाळ्यात गाय देऊन टाकतात, तर मग ती गाय आपण आणलेली आहे। 3 वर्ष झाले आपण हे गोशाळा सांभाळतोय, की कोणताही सरकारी असं फंड घेत नाही आपण। जेवढी पोरं आहेत ना आपली, सगळे 100 रुपये महिना काढतात आणि या गायांना चारा आणतात, सगळं विकतचं, त्याच्यातून पैसे काढून तुम्ही समाजकार्य करताय। वास्तविक पाहता आम्ही जेव्हा प्रभागामध्ये फिरतो तर लोक हे पण सांगतात जुन्या आठवणी, की पाठीमागच्या वेळेस गोटूबाई अगदी थोड्या मतावरून राहिला होता, खूप संघर्ष केला अपक्ष असताना। आता तुम्ही पॅनलमध्ये आहात, आता काय वातावरण आहे? आता तर खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आहे। मशाल म्हणजे आमचा पूर्ण पक्ष, म्हणजे मी, बाळासाहेब असतील, आपले गौरीताई असतील, नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट, तिघं खूप पॉवरफुल सीट आहे यावेळेस जुन्नर शहरात। सगळ्यात पॉवरफुल सीट असतील तर आमचेच, असं लोक पण बोलतात ते, पण रिस्पॉन्स पण चांगला आहे। आणि प्रभागाच्या दृष्टीने आपल्याला पुढं काय उपाययोजना करायच्यात, काय तुमच्या डोक्यात विजन आहे? विजन म्हणजे आता साहेब तुम्ही बघताय, प्रत्येक जणांची तुम्ही बाईट घेताय, प्रत्येकजण काहीतरी आश्वासन देतोय। मी आश्वासन देऊ शकत नाही, पण माझ्या वॉर्डमध्ये काही काम असू द्या, तो काम मी करणार, किती कोणत्याही पद्धतीचं कसंही काम असू द्या। आता निवडणुका आपण पाहतोय, निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतो, तुम्ही या सगळ्याला कसं काय पुरणार? माझ्याकडे धनशक्ती कमी असेल तरी माझ्याकडं जनशक्ती भरपूर आहे। धनशक्तीने काही होत नसतं, ज्याच्या मागं जनशक्ती आहे त्याचाच विजय होतो। आता आम्ही सगळीकडे फिरतो, बोडकीनगर या परिसरामध्ये कसा तुम्हाला रिस्पॉन्स आहे? बोडकीनगरमध्ये भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे तुम्ही वेळ घालवू नका, तुम्ही दुसरीकडे जा, त्यांच्याकडे प्रचार करा, आम्ही तर आहेत, निश्चिंत राहा तुम्ही आमच्यासाठी रात्री बेरात्री येतात, कधी पण येतात। आत्तापर्यंत एवढे नगरसेवक झाले, 5 वर्षात फक्त मतं मागायला ते वागतात, त्याच्यानंतर आमच्या घराची पायरी चढत नाही बोले, म्हणजे आश्वासनं देऊन निघून हो, आश्वासनं देऊन निघून जातात। पण तू बोले रस्त्याने आम्हाला नेहमीच फिरताना पण दिसतो, जार वाटताना दिसतो, मेहनत करत असतो आणि गरीब माणसांनाच वर आणायचं। आज हे लोकांची मनस्थिती आहे की शेठ बाबा यांना खूप मोठे झाले, आता गरिबांना संधी देऊ अशी लोकांची एक भावना आहे की एकदा तरी
आपण गोटूला चान्स द्यावं असं सगळ्यांची इच्छा आहे. एवढे मातब्बर आहेत, एवढे धनदानगी लोक आहेत, गोटू परदेशीचा निभाव लागेल काय सगळ्यांपुढं? हो नक्कीच. जनता आहे माझ्या पाठीमागं, जनता बघणारी आहे, जनताला सगळं माहिती आहे की काय करायचं आणि काय नाही. त्यांना माहिती आहे 5 वर्षात त्यांच्याकडे कोण जात नाही, फक्त मतं मागायला जातात, बाकी काही नाही. मी रस्त्याने त्यांना माहिती आहे की हा आपला गोटू हक्काचा आहे. काही काम असलं तरी आश्वासन मी देणार नाही. आश्वासनं देणं हे राजकीय, मी राजकारणी नाही, मी समाजकारणी. त्या साखळीमध्ये गोटूला का घेत नाहीत हे लोक? म्हणजे ती जी साखळी करतात, भले कुठल्याही पक्षाचे असो, हो साखळी करून कामं करतात, हो गोटूला का बाहेर ठेवतात? ते तर नेहमीच आहे. जे मोठी लोक आहेत ते मला नेहमी वेगळं पाडायचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या वाटेतला मी काटा आहे आणि त्या काट्याला त्यांना आज ना उद्या काढून फेकायचं आहे. त्यामुळं नेहमीच गोटूला मागं ठेवायचं, गोटूलाच हे करायचं, आवाज दडपायचा प्रयत्न केला. आवाज दडपायचा प्रयत्न करतात नेहमीच, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. आता मी सांगतो मोरे साहेब, मला नावाची गरज नाही. माझं नाव तालुक्यात देशभरात फेमस आहे. मला कसलीही गरज नाही आहे. माझ्या मागं जनता आहे, हीच माझं ताकद आणि हेच माझे पैसे. आता आपल्या प्रभागामध्ये बोडकेनगरचा जो एरिया आहे त्या भागामध्ये नगरपालिकेने एक मोठा स्विमिंग पूल बांधला होता. हो काही कालावधीत चालला, नंतर तो बंद पडला. तो चालू करणं गरजेचं आहे. ते खरंच साहेब, ते दुरुस्ती करणे खूप गरजेची आहे. कारण की काय होतं साहेब की उन्हाळा आला की सगळे पाहुणे येतात, सगळे येतात आणि लहान पोरं काय करतात मग साहेब, नदीवर जातात, धरणावर जातात, हां तिकडे जाऊन आंघोळ करतात. तिकडे आंघोळ करतात आणि ते अपघात वाढतात साहेब. आता आमच्याही परदेशपुऱ्यात एक अपघात झाला तर तुम्हालाही माहीतच असेल. तसे अपघात टाळण्यासाठी नगरपालिकेने याची दखल घेण्यात गरजेचं आहे साहेब. जनजागृती म्हणजे कसं आहे साहेब की जे अपघात, आता तुम्ही विचार करा, एखादा पोरगा कधी नदीला घेऊन पोहत असेल एकटाच, हां तिकडं लक्ष देणारा कोण नाही, काय नाही. काल परवा जुन्नरमध्ये घटना झाली. हो परवा तुम्ही पाहिले की तिथं एक लहान मुलगा आणि एक मुलगी पाण्यात मृत्यू पावले. तशी घटना परत घडू नये याच्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आणि स्विमिंग पूल परत चालू करणारच. आपण पाहतोय ज्याची परिस्थिती नाही, गोरगरिबांची लेकरं त्यांना शिकता येत नाही, त्यांच्यासाठी काय करायची धडपड आहे तुझी? गोरगरिबांना तर भरपूर म्हणजे की करण्याची इच्छा आहे, पण साहेब माझ्याकडे जो पद येणार आहे नगरसेवक, त्या पदासाठी म्हणजे की मी अशी खोटी आश्वासनं देऊ शकत नाही की एवढी मोठी की मी एवढी पोरं शिकवू शकतो, हे करू शकतो. खोटी आश्वासनं नाही. जे मला जमेल मी तेच बोलणार. आता मी बोललेलो की इथं गैरसोय होतात. तुम्ही पाहिलं असेल की मागची माझी बाईट झाली ती 5 दिवसाआधी. त्या बाईटमध्ये मी बोललेलो की जुन्नर नारंगाव जो रोड आहे त्या रोडवरती तुम्ही पाहिलं असेल मोरे साहेब, तुम्ही पण भरपूर वेळा पाहिलं आहे की तिथं एवढे अपघात होण्याची शक्यता आहे की सगळे लोक रस्त्यावर येऊन बसतात. त्याची एक दखल घेईल, त्यांना चांगल्या पद्धतीने जागा दुसरीकडे करून देईल की जेणेकरून ते लोक रस्त्यावर बसणार नाही आणि ते ट्रॅफिक जाम होणार नाही. त्यांनी काय होतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे मोरे साहेब की लोक बसतात आणि इकडून सगळी घाण तशीच सोडून जातात. हां तर जुन्नर शहरात तर कोणाच्याही घरी पाहुणे आले तर इथूनच येतात. बरोबर मोरे साहेब? जुन्नर शहराचा प्रवेशद्वारच येते आणि तिकडे सगळा कचरा पडलेला असतो मोरे साहेब. तुम्ही पण पाहिलं असेल तर एखादा नवीन व्यक्ती आला आणि त्याच्यासमोर काय छवी पडती की रविवारी रात्री एखादा कोण आला त्याच्यासमोर छवी काय पडती, हो की बघा किती घाण आहे हा जुन्नर. तर ती रविवारी आपल्याला काय करायचं आहे, रविवारी रात्रीच ती घाण उचलण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सकाळपर्यंत ते काय होतं साहेब, गाड्या जाऊन त्याचा पण वास खूप घाण येतो, इथल्या राहणाऱ्या रहिवाशांनाही त्रास होतो. त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीची जेंट्स आणि लेडीजला एक टॉयलेट साहेब, इथं टॉयलेटचं खूप गरज आहे. कारण की काय होतं, रविवारच्या बाजारात येणाऱ्या लोकांना आहे ना टॉयलेटची गैरसोय होती इथं. त्यामुळं त्यांना एक टॉयलेट आणि बाथरूम इथं करण्याची खूप गरज. बोडकीनगरमध्ये तुम्ही पाहिलं असेल साहेब की ते जे महाबरे साहेबांचं हॉटेल आहे पूनम हॉटेल, ते पूनम हॉटेलच्या शेजारी जो रोड आहे तो मंजूर झाला आहे पहिल्याच आशाताई यांच्या निधीतून वाटतं. तर ते रोड जेव्हा करतील त्याची मी स्वतः उभं राहून तिथं काळजी घेईल का तिथं जो पाणी असतो ना साहेब, तो पाणी आपण बसस्टँडमध्ये काढून देऊ, जेणेकरून परत ते रस्ता खराब होऊ नये, तिथल्या लोकांना अडचण होऊ नये. ठीक आहे. अजून आता काय कोणते मोठे प्रोजेक्ट आहेत की जे राबवायचे तुला या सगळ्यामध्ये? मला तर खूप काही करायचं आहे साहेब जनतेसाठी, खूप काही. पण माझ्याकडे जो पद आहे त्या पदानुसार मला जेवढं शक्य होईल. बघा लाईटीची खूप गरज आहे आज आपल्या वॉर्डमध्ये.
तुम्ही फिरला असेल तर लाईटीची खूप गरज आहे. इंटरनल बाहेर मोठ्या रोडला तर आहेच आहे लाईट, पण इंटरनल लाईटी आपल्याला बसवायचे आहेत. त्याच्यानंतर उजाड केलं तर म्हणजे काय होईल की किडे काटे काही असू द्या, एखादा दगडावर पाय पडलं मुचकलं तरी एखाद्याला इजा होऊ शकते. मी असं बोलत नाही का फक्त साप साप साप, हा माझा मुद्दा नाही आहे. मी काय बोलतो, एक छोटासा दगडावरून पण पाय कोणाला ठेच लागली तरी दुर्घटना व्हायला कोणती गोष्ट कारणीभूत होऊ शकते. तर लाईटी चांगल्या पद्धतीच्या तिथं आपण लावल्या तर त्याचा खूप मोठा फरक पडेल आणि ते लावूच आपण. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बोडकेनगर परिसरात आहे ना, बोडकेनगर परिसरात तुम्ही पाहिलं असेल 11 गुंठेचे प्लॉट आहेत हां, आणि एक सोसायटीला प्लॉट दिलेला आहे. एक प्लॉट दिलेला आहे सोसायटीला. तर तो प्लॉट आहे ना असाच रिकामा असतो आणि तिथं खूप झाडी वाढतात. तर प्रत्येक वर्षी पावसाळा झाल्यानंतर तिथं फवारणी करायचं काम हा मी वैयक्तिक माझ्या खर्चाने करणार. प्रत्येक प्लॉटला साफसफाई करायचं काम तो मी करू शकतो, कारण की त्याच्यामुळं साप बीप खूप वाढतात तिकडं. ठीक आहे, आता सगळ्या मतदारांना काय अपील करशील, काय आवाहन करशील सगळ्या मतदारांना? मतदारांना आव्हान आहे की तुम्ही शेठ बाबा यांना मतदान देऊ नका. एकदा माझ्यावर फक्त एकदा विश्वास दाखवा. फक्त त्या संधीचं सोनं, खरंच सोनं काय असतं ना ते मी तुम्हाला दाखवेल. आणि प्रत्येक 3 महिन्यात माझी एक व्हिजिट असणार आहे मोरे साहेब आपल्या प्रभागात, की 3 महिन्यात एक व्हिजिट मारणारच मी. कोणाला काय अडचण आहे, कशी अडचण आहे, आणि ती अडचण कधी मोठी असेल छोटी असेल तर तुम्ही सोडवायचा प्रयत्न करणारच 100%. जे माझ्या हातात असणार आहे ना, मी असं बोलत नाही आहे की मी आजच निवडून आलो का हे सिमेंट रोड करतो आणि इथं तुम्हाला हे करून देतो आणि तिथं ते करून देतो. खोटी आश्वासनं नाही, खोटी आश्वासनं देणार नाही. लोकांना काय आहे तुम्हाला सांगतो, पाणी, वीज, लाईट हे सगळंच बोलतात ते, चांगलं पाणी सगळेच बोलतात ते, सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हेच बोलतात ते. पण तुम्हालाही माहिती आहे का इलेक्शन नंतर किती कामं पूर्ण होणार आहेत आणि किती नाही. तुम्हाला पण माहिती आहे, जनतेला पण माहिती आहे. त्यामुळे मी खोटे आश्वासन देणार नाही. जे माझ्याच्याने जमणार आहे मी तेवढंच सांगणार. आणि मी राजकारणी नाही, मी पहिल्यापासून बोलत आलो आहे की मी राजकारणी नाही, मी समाजकारणी आहे. आणि जेवढं समाजकारण माझ्याकडनं होत असेल ना तेवढं करणार मी 100%, रात्री बिरात्री. आणि माझ्याकडे येण्यासाठी असं की बाबा नाही का शेट आता झोपले असतील आता नको फोन करायला, असं आपलं नाही. मला कोणीही माणूस कधीही फोन करू शकतो, अर्ध्या रात्री करू शकतो, सकाळी करू शकतो, दुपारी फोन करू शकतो. असं माझं नाही की बाबा शेट आता जेवत असतील आता नको करायला नंतर. कोण पण जुन्नर शहरातला लहान पोरगा पण तुम्ही पाहिला ना तोही फोन करू शकतो, बोलू शकतो गोटू दादा कुठं आहे. असं म्हणजे काय आपल्याकडे हेच नाही आहे आणि मी तसंच राहणार आहे. मतदारांना देखील आमचं देखील आव्हान आहे. खरं तर आता आपण पाहतोय की प्रत्येक मतदाराची उमेदवाराची जे काय आहेत मोठमोठे ऑफिसेस आहेत, गोटू मात्र खुल्या आभाळाच्या छताखाली बसलाय. आता 2 गाड्या गेल्या, एक राष्ट्रवादीची गेली, एक शिवसेनेची गेली. गोटूची कोणतीही गाडी देखील नाहीये. तो जातोय, प्रत्येकाला सांगतोय. मतदारांना जर तुम्हाला हा माणूस कामाचा वाटत असेल तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता. धन्यवाद. थँक्यू.